आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि यालाच गुढीपाडवा आणि वर्ष प्रतिपदा असंही म्हणतात। 3.5 मुहूर्तापैकी एक असा हा सण या दिवशी नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो। या ठिकाणी घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात आणि गुढ्या उभारल्या जातात। प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्ष वनवास संपवून लंकेचा अधिपती रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येमध्ये परतले होते। तोच हा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा। या दिवशी घरोघरी गोडधोड पदार्थ केले जातात। रांगोळ्यांची कलाकुसर, मोटरसायकलीवर स्वार झालेल्या महिला आणि पुरुष, विविध ढोल पथकांची गर्जना, ध्वज पथकांची आकर्षक सादरीकरण, तलवारबाजी, निरनिराळ्या विषयांवरचे चित्ररथ अशा शोभायात्रा ठिकठिकाणी निघू लागल्यात। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी निघणाऱ्या या शोभायात्रांमधून मराठी संस्कृतीचं दर्शन घडतं। तर आपण ही 5 दृश्य पाहतोय। आज सर्वत्र चैतन्याचं, मांगल्याचं वातावरण पाहायला मिळतंय। गिरगाव मधली दृश्य पहिल्या इथे आपण पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती इथे आपल्याला पाहायला मिळते। तर कल्याण, पंढरपूर, डोंबिवली आणि नागपूरमध्ये सुद्धा आपल्याला शोभायात्रा पाहायला मिळतात। पंढरपूरमध्ये विठुरायाचं मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये शोभायात्रा काढण्यात आलेल्या आहेत।